नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या सिरीज मधला आपण पुढचा पेपर बघतोय, तो म्हणजे सीसॅट 2018चा. तर हा असा पेपर होता की याचाच कट ऑफ तो 252 समथिंग जो लागलेला मोठाच्या मोठा कट ऑफ, तो ह्याचा होता आणि ह्याच्यात मुलांना खूप सारे मार्क मिळालेले. थोडक्यात पुस्तकाची माहिती देतो नेहमीप्रमाणे. एमपीएससीच्या आजपर्यंत झालेल्या सगळ्या पेपरचं 2009 ते 2023 याच्यामध्ये 17 डिसेंबर 2023चा सुद्धा पेपरचा समावेश आहे, गट क च्या मेन्सचा. तर सगळ्या गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरणासहित समावेश असलेले हे एकमेव पुस्तक आहे. जवळजवळ 133 पेपर आहेत याच्यामध्ये. यूपीएससीचे 6 आणि सीएपीएफचे 612 प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिका म्हणजे डिटेल स्पष्टीकरणांसह आहे. खूप साऱ्या ठिकाणी आपण असे QR कोड टाकलेले, जवळजवळ 60+ प्रश्नपत्रिकांमध्ये आणि किंवा कन्सेप्ट समजवण्यामध्ये QR कोड आहेत की ज्याच्यातून तुम्ही कन्सेप्ट तुमच्या समजावून घेऊ शकता. आणि एवढे सगळे पेपर एका ठिकाणी विथ स्पष्टीकरण असलेलं हे एकमेव पुस्तक सध्या आहे. आणि इव्हन तुम्ही किंमत जरी बघितली तर तुम्हाला 380-390 मध्ये घरपोच मिळून जाईल पुस्तक, तुम्ही कुठे जरी महाराष्ट्रात असला तरी. झेरॉक्सची जरी किंमत तुम्ही फक्त प्रश्नपत्रिकांची मारायला गेला, फक्त प्रश्नपत्रिकांची, तरी ती 650 ते 700 पर्यंत जाते. आपल्या इकडे स्पष्टीकरणासोबत सगळं तुम्हाला मिळतंय. तर नक्की हे पुस्तक घ्या. तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट हे पुस्तक असणार आहे. चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. मोठाच्या मोठा पॅसेजचा प्रश्न आहे. काय म्हणतोय बघूया आपण. भारतात बनवा या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यासा. भारतातील श्रम कायदे आणि श्रमांचा दर्जा उच्च गुणवत्तेच्या औद्योगिक उत्पादनांच्या गरजांशी अजिबात ताळमेळ खात नाही. उदाहरणार्थ 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्याला वा उद्योगाला कामगार कमी करण्याची परवानगी मिळायला हवी, जी क्वचितच दिली जाते. यामुळे कंपन्यांना धाडसाने विचार करण्याऐवजी फार काही न करण्याला प्रोत्साहन मिळते. यात भर म्हणून आमच्या कुशल व अकुशल कामगारांकडे आधुनिक उत्पादनांसाठी उपयुक्त क्षमता नसतात. कामगारांचे शिक्षण कमी दर्जाचे असते. तसेच त्यांच्याकडे कारखान्यात लागणारी कामाची शिस्त नसते. उदयोन्मुख बाजारात व प्रमुख आग्नेय आशियाई देशात भारतीय कामगारांची उत्पादन क्षमता सर्वात कमी आहे. भारतीय कामगारांची. वरील माहिती संबंधातील उचित अर्थ निर्वचन निवडा. श्रमिक कायदे आणि कामगारांची गुणवत्ता हे भारतात बनवा हे अभियान यशस्वी करण्यासंबंधात अडथळे ठरणारे 2 घटक आहेत. पहिलंच वाक्य सांगितलं करेक्ट आहे. दुसरं काय, दर्जाहीन शिक्षणामुळे आणि कारखान्यात काम करण्याच्या शिस्तीच्या अभावामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे, हे सुद्धा उल्लेख केलेला आहे. तिसरं काय आहे, कंपन्या छोटा विचार करून कमी पगारात काम करायला तयार असणारे अकुशल श्रमिक नोकरीला ठेवतात. त्यामुळे भारतातील उलट त्यांना करायचंय चांगलं पण तसं कायदे नाहीयेत किंवा आपल्याकडं कामगार तसे नाहीयेत. आधुनिक उत्पादनासाठी आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी सहाय्य देणाऱ्या शिक्षणाची सुविधा आहे आपल्याकडे, पण कामगार तसे नाहीयेत. त्यामुळे क आणि ड, अ व ब दिलेल्या माहितीशी सुसंगत आहेत. क आणि ड आपले चूक येणार. पुढचा, जर विक्षिप्त हुकुमशहाने अस्त्राचे बटन दाबले तर परिणामी सुरू झालेले तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपताना संस्कृतीचाही शेवट होईल, असं त्यांनी म्हटलंय. फक्त त्याच्यासारख्याच लोकांची दादागिरी आणि आण्विक शक्तींचा गैरवापर या युद्धाला फोडेल. पुढील पर्यायातून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल असे अनुमान निवडा. असा प्रश्न आला की तुम्हाला लगेच तो किम जोंग उन आठवला पाहिजे. काय म्हणते, तो गेम खेळतो लोकांना मारण्याचे डायरेक्ट रिअल लाईफ मध्ये, अशा प्रकारे त्याच्याविषयी बोललं जातं ना. मग तो विक्षिप्त हुकुमशहा म्हणजे तोच असेल, नॉर्थ कोरियावाला. ठीक आहे. तर तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपता संस्कृतीचा पण शेवट होईल म्हणतोय तो, जर तो बटन दाबला अणुबॉम्बचा, असं फॉर एक्झाम्पल म्हणू आपण. तर सर्व राष्ट्र प्रति आल्यासाठी आण्विक शस्त्रांचं सुसज्ज आहेत, असं काय म्हटलं काय त्याच्यात. सर्वात योग्य अनुमान निवडायचं आपल्याला, असं काहीही म्हटलेलं नाही. दुसरं, विक्षिप्त असला तरी हुकुमशहाला संस्कृतीचा शेवट करणे आवडणार नाही, म्हणजे हास्यास्पद वाक्य आहे, काय अर्थही नाही आपल्या दिलेल्या गोष्टींसोबत. तिसरं काय, सर्व देशांच्या आण्विक ताकदीची वाढ लवकरच संस्कृतीचा नामशेष करेल. बरं वाटतंय. का बरं वाटतंय? कारण हे याच्यात दिसतंय, संस्कृतीचाही शेवट होईल. जरा जरा मिळतं जुळतं वाटतं हे आपल्याला. ठीक आहे, हे पण असू शकतं. चौथं काय, तिसऱ्या जागतिक युद्धानंतर एकही संस्कृती शिल्लक राहणार नाही, हे पण चांगलं वाटतंय. म्हणजे आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यातलं जास्त जवळचं योग्य काय बघायचंय. आता बघा इथं वाक्य, तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपताना संस्कृतीचाही शेवट होईल. आणि ह्याच्यात पण काय, तिसऱ्या जागतिक युद्धानंतर एकही संस्कृती शिल्लक राहणार नाही, हे जास्त बरोबर आहे. ठीक आहे. कशानंतर? तिसऱ्या जागतिक युद्धानंतर. जसे तसं वाक्य दिले. सो ऑप्शन 4 जास्त करेक्ट आहे ऑप्शन 3 पेक्षा.
पुढचा, या खेड्यातील सर्व विधानांचे परीक्षण करायचं आणि काय सांगायचं, परत निष्कर्ष काढायचा. या खेड्यातील सर्व कॉन्क्रीटची घरे पांढरी रंगवलेली आहेत. सर्व कॉन्क्रीटची घरे, या खेड्यातील सर्व कॉन्क्रीटची घरे कुठली रंगवलीत रे, पांढरी रंगवलीत. काही घरांना प्रशस्त द्वार मंडप आहे, काही घरांना प्रशस्त द्वार मंडप आहे. उदारीकरणानंतर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या घरांना प्रशस्त द्वार मंडप आहे. ही उदारीकरणानंतर जी बांधलेली कॉन्क्रीटची घर आहेत, ठीक आहे, यांना प्रशस्त द्वार मंडप आहे. सर्व घरे कॉन्क्रीटची नाहीत. ओके, बरोबर आहे, आणि बाकीची पण घरं आहेतच ना. या गावात काही पांढरी कॉन्क्रीटची घरे प्रशस्त द्वार मंडप असलेली आहेत. काही पांढरी कॉन्क्रीटची घरे प्रशस्त द्वार मंडप असलेली आहेत. हा सर्कल, त्यामुळे पहिलंच वाक्य काय आलं, करेक्ट. दुसरं बघू, या गावात फक्त कॉन्क्रीटची घरे आहेत. नाही, ही बाकीची पण घरं आहेत की. कॉन्क्रीटचा सर्कल एवढाच आहे, त्यामुळे दुसरं काय येणार, चूक. तिसरं, बहुतेक कॉन्क्रीटची घरे उदारीकरणात, तसं काय सांगितलंय का बहुतेक वगैरे, काय आपण सांगू शकत नाही अशा विषयी. जी घरे कॉन्क्रीटने बांधलेली नाहीत त्यांना प्रशस्त द्वार मंडप असू शकत नाही. आता ही घरं बघा, ही कॉन्क्रीटच्या सर्कलमध्ये गेलेत का, नाही, पण यांना प्रशस्त द्वार मंडप आहे, त्यामुळे शकत नाहीत. हे काय येणार, चूक येणार. ऑप्शन नंबर 1 काय येणार आपला, करेक्ट येणार. पुढचा, 4 प्रश्नांपर्यंत आले, सगळे शाब्दिक प्रश्न चाललेत, अजून गणिताकडे आलेला नाही आयोग. पुढे दिलेली 3 विधाने निष्कर्ष. परत निष्कर्षाचा प्रश्न आहे. विधान काय, धनवंतांखेरीज कोणालाही वातानुकूलित वाहने परवडत नाही. याचा अर्थ काय असतो, धनवंतांखेरीज कोणालाच परवडत नाही, याचा अर्थ फक्त धनवंतांनाच परवडतात, फक्त धनवंतांनाच परवडतात वातानुकूलित वाहने. फक्त धनवंत एसीने प्रवास करतात. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते. बर, वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात, संरक्षण पण मिळते आणि आरोग्याच्या समस्या पण नसतात. काहींना म्हटलंय. पहिलं, वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषण त्रास होतो. असं काय बोललंय का, काही नाही. जे बोललं नाही ते चूक पकडायचं. दुसरं, सर्व धनवंत वातानुकूलित वाहनाने प्रवास करत नाहीत. असं काय बोललंय का, किती करतात किती नाहीत करत, आपण काही सांगू शकत नाही. तिसरं, सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. नाही, काहींना नसतात, बाकीच्यांचं आपल्याला काय माहित आहे का, नाही. चौथं बघा, वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात. हे फिक्स आहे का, कारण फक्त धनवंतांनाच एसी वाहने परवडतात, बाकीच्यांना परवडतच नाहीत. त्यामुळे जे एसीने प्रवास करतायत ते सगळे कोण असणार रे, धनवंतच असतात. आपण लिहिले फक्त धनवंतच, त्यामुळे हे आपण करेक्ट म्हणू शकतो. काय येणार, फक्त ड, ऑप्शन नंबर 3. ओके. पुढचं, 3 गुन्हे खरे खोटेचा प्रश्न आहे. काही मालासह 3 गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चौकशीच्या वेळी फक्त एक जण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येक जण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलत होता. ते म्हणाले. आणि काय म्हणते, जानूने दरवाजा तोडला, मनूने किमती सामान गोळा केले. असं आहे. आणि आपल्याला काय विचारले, किमती सामान कोणी गोळा केले. मी ह्याची क्लासमध्ये एक ट्रिक सांगितली. ज्या 2 गोष्टी एकाच व्यक्तीचे नाव घेतात ते तुमचं उत्तर असतं. कधीपर्यंत, जर प्रश्नांमध्ये खरं आणि खोटं अशी दोन्ही बोलणारे लोक असतील तर. किमती सामान कोणी गोळा केले. आता बघा, मनू काय म्हणते, मी किमती सामान गोळा केले, बरोबर. आणि अनी पण काय म्हणते, मनूने किमती सामान गोळा केले. मनू मध्ये पण मीचा म्हणजे मनूचा उल्लेख होतोय किमती सामान गोळा करण्यात, आणि अनी मध्ये पण मनूचा उल्लेख होतोय किमती सामान गोळा करण्यात. सो किमती सामान कोणी गोळा केले, मनूने किमती सामान गोळा केले. ही शॉर्टकट आहे. ह्याचं लॉंग मेथड तर आपण शिकवतोच, पण हे शॉर्टकटनं तुम्ही असं जाऊ शकता. थोडीशी कोर्स विषयी माहिती देतो मी तुम्हाला. हा माझा कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी कन्सेप्ट प्लस PYQ चा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकची पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवली जाते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरचे PYQ घेतले जातात. जवळजवळ 65 प्लस डिजिटल बोर्डचे लेक्चर्स आहेत. याच्यामध्ये मग तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतं, फॉर्म्युला शिकायचं कसं, ठीक आहे, एक्स न वापरता शिकायचं कसं. आणि याच्यामध्ये आपण 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या PYQ प्रश्नांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन शीट वगैरे मिळते याच्यात. याची आता 5 जुलै पर्यंतची फी 999 आहे. मी कालच माझ्या अभिषेक साठी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. आणि 5 जुलै नंतर याची फी 1300 रुपये होणार आहे. कारण ह्याच्यात तुम्हाला मिळणार आहे वर्कबुक टाईप शीट्स मिळणार आहेत तुम्हाला, की तुम्ही त्याच्या खाली सोडवू शकता. आणि सगळे परत लेटेस्ट लेक्चर तुमचे ऍड होणार आहेत. सगळे लेटेस्ट लेक्चर ऍड होणार आहेत. या 2 गोष्टी वाढणार आणि प्रॅक्टिस टेस्ट वाढणार. सो यामुळं हा कोर्स आता 1300 रुपयाला 5 जुलै पासून होणार आहे. पण जे आत्ताच घेतील, हा लेक्चर बघितल्या 5 जुलैच्या आत जर घेतला कोर्स तुम्ही, तर तुम्हाला सुद्धा नंतर ऑटोमॅटिक हा सगळा कंटेंट त्याच्यात ऍड होऊन जाईल.
सो ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी 5 जुलैच्या आत कोर्स जॉईन करा. ही जी फी वाढवली ती वर्थ आहे, कारण त्या पद्धतीने मी तेवढा कंटेंट देणार आहे. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे फी आता तरी सगळ्यात मिनिमम फी आहे, त्यामुळे डिस्काउंट नावाची सिस्टीम मी ठेवतच नाही कधी. जर डिस्काउंट मला द्यायचं असेल फीज आधी सगळ्यांना कमी लावेल ना, आधी एक्स्ट्रा फी लावायची मग परत डिस्काउंट द्यायचं नाटक करायचं. अशापेक्षा मी फी लावतानाच योग्य लावतो की जिथं माझ्या कष्टाला पण हे मिळालं पाहिजे, किंमत मिळाली पाहिजे, आणि तिथं तुमचे पण जास्त पैसे खर्च व्हायला नको. तुम्हाला कंटेंटच्या बाबतीत मी काही कमी पुढे देणार नाही, याच्यावर तुम्ही बिंदास माझा विश्वास ठेवू शकता. एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि या कलरचा, पर्पल कलरचा असा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला या नंबरवर कॉल करून कधीही विचारा. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढे दिलेली विधाने व निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षाचा पर्याय निवडा. एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले, परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने त्याचे किंवा तिचे उत्पन्न घोषित केले नाही. काय निष्कर्ष असू शकेल याचा? या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही. जर अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाहीये तर त्यांचं काय जाते मग दाखवायला, उत्पन्न दाखवायला? असं जर असतं तर उलट त्यांनी ओके माझं काय नाहीच ब्लॅक मनी, माझा काय वेगळा इन्कमच नाहीये, बघ काय बघायचे ते अकाउंट्स माझे. मग असं तर काय असणार नाही, काहीतरी असणार आहे काही लाळ. त्यामुळे तर ते तसं होतंय. दुसरं काय, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे अशी कर्मचारी संघटनेची इच्छा, असं काय बोललंय का त्याच्यात? नाही. त्यामुळे हे पण चूक. काय येणार? कोणताही एक किंवा दोन निष्कर्ष लागू नाही. पुढे पुन्हा एकदा खरे खोट्याचा प्रश्न, आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच गोष्ट सांगेन. काय विचारले आपल्याला? शर्यत कोणी जिंकली विचारले. आणि बघा आता तेव्हा पुढील विधाने केली. पिया काय म्हणते, सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकला. दिया म्हणते सेतू शर्यत जिंकला, आणि या म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एकही शर्यत जिंकला नाही. दियानं कोणाचा उल्लेख केलाय? सेतूचा उल्लेख केलाय. पियानं पण कोणाचा उल्लेख केलाय? सेतूचा उल्लेख केलाय जिंकण्यामध्ये. तो शर्यत कोणी जिंकली? सेतूने जिंकली. खरे खोट्याचे जवळजवळ 90% प्रश्न, म्हणजे 10 पैकी एक 8 तरी प्रश्न जेवढे पण आजपर्यंत विचारले तेवढे सगळे अशा पद्धतीने सुटतात. उरलेले 2 आहेत ते ट्रायल अँड एरर करायला लागतात. ओके, काय आन्सर आल्याचं? ज्या 2 व्यक्ती एका व्यक्तीचं नाव घेतात, पण कधी त्याच्यात खरं बोलणारे लोक पाहिजे. त्यांनी काय सांगितले, जर फक्त एक व्यक्ती आहे तर ओनली 1 पर्सन नेहमी खोटे बोलत असेल, म्हणजे बाकीचे खरे बोलतात ना, खरं बोलणाऱ्यांचा समावेश जर असेल प्रश्नामध्ये, तर ज्या 2 व्यक्ती एकाच व्यक्तीचं नाव घेत आहेत त्याला तुम्ही डायरेक्ट उत्तर बनवू शकता. बघा, इक्वेशनचा प्रश्न आहे. कसं करणार आपण? लुसीकडे झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. लुसीकडे झीनत आणि जया, लुसीकडे झीनत हे झेड, लुसीला एल पकडू, झीनतला झेड पकडू, जयाला जे पकडू. झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. एक इक्वेशन लिहिलं मी. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहेत, म्हणजे जया बरोबर 2 गुणिले झीनत. जर लुसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिले तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्या इतके नारळ असतील. लुसीने झीनतला 15 दिले, म्हणजे झीनतकडे किती झाले रे? झीनत अधिक 15. परत जयाला किती दिले? 5 दिले, तर जयाकडे किती झाले? जया अधिक 5. आणि त्यामुळे होतंय काय? प्रत्येकाकडे किती होते रे? लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्ये इतके, म्हणजे झीनत अधिक 15 पण काय झालं? L/2, आणि जया अधिक 15 पण काय झालं? L/2. त्यांनी जसं सांगितलं तसं करून घेतलं आपण. आता ह्या दोन्हीची उजवी बाजू सेम आहे, म्हणजे डावी पण बाजू सेम असणार. मी त्या दोन्हीला असं लिहू शकतो का? त्या दोन्हीला मी असं लिहू शकतो का? उजवी बाजू सेम आहे तर डावी पण सेम करू. झेड अधिक 15 बरोबर जे अधिक 5. जमतंय? आता मग बघा, जे बरोबर माझं 2 झेड आहे. जे बरोबर किती आहे? 2 झेड आहे ह्या दुसऱ्या इक्वेशन वरून, बरोबर. तर 2 झेड अधिक 5, आणि इकडे काय येणार? झेड अधिक 15. मग झेड इकडे गेलं, किती आलं रे? फक्त झेड, आणि 5 इकडे आलं, 15 वजा 5 10. तर झेड बरोबर किती आलं माझं? 10. तर झीनतकडे किती नारळ होते? 10. त्यांनी विचारलंय काय? तर झीनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची, झीनतकडे विचारलं किती नारळ होते रे? आता तुमच्या मनात प्रश्न येईल, सर ह्या इक्वेशनचं नाही गरज पडली, उगाच तुम्हाला कन्फ्युज करायला दिलं इक्वेशन. जेवढ्यातून सुटलं तेवढ्यातून सुटलं. ह्याचं घेऊन पण सुटते. काही लोकांनी हे नसेल वापरलं, हे वापरलं असेल, सुटण्याशी मतलब आहे आपल्याला फक्त. ओके, पुढचा प्रश्न ऑप्शन नंबर 1 आला आन्सर याचा.
बघा परत इक्वेशनचा प्रश्न आहे, 2 व्हेरिएबल इक्वेशन आहे. जर ए पासून बी पर्यंतचे दोन तिकिटांचे, ए टू बी तिकिटाचा रेट एक्स पकडू आणि ए टू सी तिकिटाचा रेट आपण वाय पकडू. तर ए टू बी दोन तिकिटांचे म्हणजे 2x, ओके, आणि ए टू सी तीन तिकिटांचे म्हणजे 3y. यांचं एकूण बस भाडं किती आहे? त्यात एक इक्वेशन मांडलं. परंतु ए पासून बी चे तीन तिकिटांचे म्हणजे 3x आणि ए टू सी दोन तिकिटांचे म्हणजे 2y. यांचं एकूण भाडं किती आहे? तर आपल्याला काय विचारले? ए टू बी म्हणजे एक्स विचारले आणि सी म्हणजे वाय विचारले. एक्स आणि वाय चे तिकडे काढायचे आपल्याला. मग कशी आहे पद्धत आपली? कोइफिशियंट सेम करायचा कुठला तरी. मग मी काय करतो आता? कुठला तरी एक कोइफिशियंट सेम करतो. मी समजा एक्स सेम करायचं म्हणलं तर ह्याला मी कितीने गुणणार? 3 न. याला मी 3 न गुणणार आणि याला 2 न गुणणार. नवीन इक्वेशन काय बनणार मग? 3 दुनी 6x अधिक 3 त्रिक 9y बरोबर. 3 असत 21, 2 3 असत 21 आणि 2 23. परत इकडे 2 न गुणतोय, बेत्रिक 6x, बेदुनी 4y आणि परत ह्याला पण गुणायचं, बेत्रिक 6, बेसत्ती 14. बघा आता वजाबाकी करू, चिन्ह चेंज होणार. 6x कॅन्सल, 9y वजा 4y किती आलं रे? 5y. आणि हे किती आलं? 11 तून 6 गेले 5, हातचा आला 1, 23 मधून 15 गेले 8. सो y बरोबर 85 भागिले 5 किती आलं? 17 5 85. y बरोबर किती आलं? 17. y म्हणजे काय आपलं? ए टू सी चं. ए टू सी म्हणजे काढायचं आपल्याला. तर 17 कुठे आहे रे? तर इथंच आहे 17, ऑप्शन नंबर 2. एक्स काढायची गरज नाही पडली. एक्स कसा काढणार आपण? हे y इज इक्वल टू 17 कुठेतरी पुट करूया. y इज इक्वल टू 17 कुठं पुट केलं? इथं पुट केलं. 17 त्रिक 51. 2x बरोबर काय होणार? 77 वजा 51 किती उरतंय रे? 5. त्यातून 1 गेले 6, त्यातून 5 गेले 2, 26 उरतंय. मग 26, 2x बरोबर 26, तर x बरोबर किती आलं? 13. आलं का आपलं आन्सर? कळालं? पण एवढं सगळं करायची गरज नाही, एकच ठिकाणी ऑप्शन होता तसं. पुढे लसावी मसावीचा प्रश्न आहे. त्यातला मसावीचा आहे 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर व 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबींच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. बघा 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर असं आहे. 102 दिसले कळायला पाहिजे 17 ना भाग जाते. मग ह्याला काय म्हणणार? 17 17चे मी किती तुकडे केले? 6. 17 17चे 17 8 36 असे. परत 17 17चे किती तुकडे केले? 9. आणि 17 17चे 17चा वर्गच आहे म्हणून 17 तुकडे केले. त्यांनी काय विचारले? एकूण तुकडे. एकूण तुकडे किती रे? 6 अधिक 8 अधिक 9 आणि अधिक 17. 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, 23 आणि 17 40. एकूण तुकडे किती केले? 40. ऑप्शन नंबर 3. साधा सोपा प्रश्न होता, जास्त काय अवघड नव्हतं याच्यामध्ये. हा माझा पूर्ण कोर्स आहे. ज्यांना एकदम शून्यापासून शिकायचं असेल की 2 अधिक 2 किती, त्यांनी हा कोर्स लावायचा. त्याच्यात तुम्हाला कन्सेप्ट लेक्चर, बेसिक लेक्चर आणि मग PYQ सगळं मिळतं तुम्हाला याच्यामध्ये. ओके. 2 3 5 6 7 आणि 9 या अंकापासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 3 अंकी संख्या तयार करायच्या. काय करायचे? 3 अंकी संख्या किती तयार होऊ शकतील? 1 2 3. 3 अंकी संख्या तयार करायच्या. 5 ने भाग गेला पाहिजे म्हणजे ह्याच्यातलं हे जे 5 आहे ते मी कुठे टाकलं पाहिजे? इथं टाकलं पाहिजे. आणि ही जागा माझी 5 ने ब्लॉक झाली. आता उरले किती आकडे माझ्याकडे? 1 2 3 4 5. 5 आकडे भरले. ही जागा किती प्रकारे भरता येईल? 5 प्रकारे भरता येईल. आणि ही जागा किती प्रकारे भरता येईल? 4 प्रकारे. कारण रिपीट करायचं नाही आकडा. तर इथं जो अंक भरलाय तो इथं भरता येणार नाही म्हणजे ही जागा 4च प्रकारे भरता आली. टोटल किती येणार? 5 चोक 20. किती संख्या तयार झाल्या? 20 संख्या तयार होतील. पुढे हा एक जरासा अवघड प्रश्न आहे या पेपर मधला. बाकी सगळा पेपर सोपा आहे. काय म्हणतंय? ए व बी या दोन राशीतील संबंधांचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो आणि लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 या वेळेत जानू 2/3 शर्यत पूर्ण करतो. तर विचारलंय काय? लालूचा वेग जास्त का जॉनचा वेग जास्त असं विचारलंय. वेग जास्त आपण कशा पद्धतीने काढू शकतो? ज्याचं स्पीड जास्त ते जास्त, किंवा ज्याला कमी वेळ लागला तो जास्त, जेव्हा किंवा कमी सेम टाइम मध्ये कोण जास्त अंतर गेलंय त्याचं स्पीड जास्त. असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जे जमतंय ते काढू. आता लालूचं काय म्हटलंय यांनी? लालूला एल पकडू. लालू 2 तासात किती जातोय?
2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतोय लालू. बरोबर. आता जर मला कळलं की जॉन 2 तासात किती पूर्ण करतोय, मला उत्तर करता येणार की कोण फास्ट आणि कोण स्लो. बरोबर. किंवा 3/4 शर्यत पूर्ण करायला जॉनला किती वेळ लागतोय असं जरी मला कळालं तरी मला उत्तर काढता येणार. दोन्हीपैकी एक काहीतरी करतो मी मी असं करतो की 2 तासात जॉन किती करतो बघू. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो, आता 3/4 करायला तर 2 तास लागलाय. 3/4 करायला 2 तास लागलाय. 9/10 करायला किती वेळ लागतोय बघूया आपण. 9/10 करायला क्वेश्चन मार्क आलं. तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले 9/10 भागिले 3/4 किती येणार हे. 2 गुणिले 9/10 गुणिले 4/3. तर 3 त्रिक 9 2 पंचे 10 4 त्रिकोण 12/5 वेळ लागला. ठीक आहे. त्या वेळेच्या 5/8 वेळ या वेळेच्या 5/8 या वेळेत जॉन काय करतोय 2/3 शर्यत पूर्ण करतोय. हे 5 गेलं. 4 दुनी 8 4 त्रिकोण 12 म्हणजे जॉन 3/2 तासात 3/2 तासात किती शर्यत पूर्ण करतोय. 2/3 शर्यत पूर्ण करतोय. बरोबर. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतोय. जॉन 3/2 तासात 2/3 शर्यत पूर्ण करतोय. आले सगळे. मग आता जर आपण जॉन 2 तासात किती पूर्ण करतोय काढलं, विषय संपला. मग जॉन 2 तासात किती पूर्ण करतोय परत तिरकस गुणाकार काय येणार मग. 2 गुणिले 2/3 भागिले 3/2 म्हणजेच काय 2 गुणिले 2/3 गुणिले 2/3 8/9. किती शर्यत पूर्ण करतोय जॉन. 8/9 शर्यत पूर्ण करतोय. किती तासात. 2 तास. कारण आपण 2 तासाचं काढलेलं होतं. मग आता मला सांगा लालू 2 तासात किती पूर्ण करतोय शर्यत. 3/4. 3/4 म्हणजे मी याला 75% म्हणू का किंवा 0.75 म्हणू का. आता सेम हे 8/9 आहे. 8/9 म्हणजे किती रे. 9 0 0 9 8 72 9 8 72 म्हणजे हा किती पूर्ण करतोय. 88% शर्यत पूर्ण करतोय. मला सांगा लालू 2 तासात 75% शर्यत पूर्ण करतोय. जॉन 2 तासात 88% शर्यत पूर्ण करतोय. फास्ट कोण आहे. ऑब्व्हियसली जॉन आहे. कारण 2 तासात तो जास्त अंतर जातोय. मग जॉनचा वेग काय असणार आहे. जास्त असणार आहे. राशी बी काय असणार आहे मोठी. म्हणजेच राशी ए काय असणार आहे लहान असणार आहे. हा जरा टफ प्रश्न होता. तुम्हाला स्पीड टाइम डिस्टन्स खूप भारी पद्धतीने यायला पाहिजे आणि तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन माझ्याकडनं शिकलं पाहिजे. बस एवढं ज्याला येते त्याच्यासाठी हा प्रश्न काहीच नव्हता. दिसायला तुम्हाला आता अवघड जातं कारण तुम्ही डायरेक्ट माझं PYQs बघताय. माझं शिकवणं कधी बघितलं नाहीये त्यामुळे. पण तरी पण हे सोपंच आहे. 2दा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे कळून जाईल की काय काय केलंय आपण. आपल्याला फक्त समान वेळेत दोघं किती किती अंतर जात आहेत हे काढायचं होतं. एजेसचा प्रश्न आहे. तोंडीच करतो आपण हा प्रश्न. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा. मला सांगा सविताचं आजचं वय 3च्या पटीत पाहिजे. बरोबर. इथं सविताचं आजचं वय 20 आहे. 3च्या पटीत आहे का नाही. सविताचं आजचं वय 20 आहे. 3च्या पटीत आहे का नाही. सविताचं 25 आहे. 3च्या पटीत आहे का नाही. तो ऑप्शन 2 मध्ये सविताचं वय 3च्या पटीत आहे. हे सगळे शॉर्टकट शिकण्यासाठी नक्की कोर्स लावा माझा. हे मी ऑनेस्टली सांगतोय. काही ऍडव्हर्टायझिंगचा भाग नाही काही नाही. तुमचं खरंच चांगलं होईल. कारण आता परीक्षा तुम्हाला गणित येतंय याची राहिलेली नाही. तुम्हाला गणित किती फास्ट येतंय याची परीक्षा राहिलेली आहे. एका तासात जर 20 प्रश्न कंबाईनला गणिताचे येत असतील आणि मेन्सला 22 येत असतील तर तुम्हाला फक्त गणित येऊन चालणार नाही तर तुम्हाला गणित 30 सेकंद 40 सेकंदात यावं लागेल. ओके. ह्याच्यात इक्वेशन बनवले का आपण नाहीच बनवले डायरेक्ट काढलं आणि एजेसचे सगळे टॉपिक टाइप्स आपण असे कव्हर करू शकतो. परत मसावीचा प्रश्न आहे हा. 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेल्या कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची म्हणजे मसावीचा प्रश्न आहे. कितीची पट्टी आहे. 3 मीटर म्हणजे काय रे 300 सेंटीमीटर. 5 मीटर 10 सेंटीमीटर म्हणजे 510 सेंटीमीटर आणि 12 मीटर 90 म्हणजे 1290. आता मसावी काढायचं आहे. आता मसावी फॅक्टर पाडून काढत बसणार का नाही. मसावी म्हणजे काय असतंय त्याच्या पाड्यात सगळ्या संख्या पाहिजे. मग आता मला सांगा 60च्या पाड्यात 510 आहे का नाही. कॅन्सल. कसं नाही. 0 0 गेलं 51 कधी येईल का 6च्या पाड्यात विषम संख्या नाही. परत 45च्या पाड्यात 300 येत आहे का नाही. 45 दुनी 90 असते 90 दुनी 180 असते 180 दुनी 360 असते. 300ला काही जागा नाही त्यामुळे 45 पण काय उत्तर असणार नाही. 35च्या पाड्यात तरी कुठे 300 येते. 35 दुनी 70 आणि 70च्या पाड्यात येतं का 300 नाही. म्हणजे 35च्या पण पाड्यात येणार नाही. म्हणजे राहिला कुठला ऑप्शन 30. 30च्या पाड्यात 3 संख्या येतात बघा. 3 भाग जातोय
3 भाग जातोय 9 2 11 आणि 12 गेला का 3 भाग कसोटी 3 ची आपली. त्यामुळे आन्सर काय येणार आहे 30. आपण असे पण काय फॅक्टर पाडले नाहीत आणि काय वेगळे पण काय फॅक्टर पाडून मसावी काढत बसलेलो नाही. आकृती ए व बी ही चौरस क्षेत्रे आहेत. ए चौरसाची बाजू 8 आहे आणि बी चौरसाचा कर्ण 8 आहे. तर दोन्ही क्षेत्रफळातील फरक. याची बाजू 8 आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ काय येणार बाजूचा वर्ग 8 गुणिले 8 किती असते 64. आणि ह्याचा कर्ण दिलाय. कर्णाच्या वेळी सूत्र काय असते हाफ कर्ण वर्ग. हाफ कर्ण वर्ग म्हणजे हाफ इंटू कर्ण किती आहे 8 गुणिले 8 बेचोक 8 8 चोक 32. याचं क्षेत्रफळ किती आलं 32. याचं क्षेत्रफळ किती आलं 64. दोन्ही क्षेत्रफळामधला फरक किती आहे 64 वजा 32 किती आलं 32. 64 वजा 32 बरोबर किती येणार. दोन्ही क्षेत्रफळातील फरक विचारलेला आहे आपल्याला. साधा प्रश्न होता फक्त तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे होती. चौरसाचे क्षेत्रफळ दोन पद्धतीने काढू शकतो आपण बाजूचा वर्ग पण आणि हाफ कर्णचा वर्ग पण. कर्ण वर्ग भागिले 2. हा माझा पूर्ण कोर्स आहे. ह्याच्यात तुम्हाला सीसॅट वगैरे पॅसेजेस सगळंच मिळतं. रिव्हिजन लेक्चर्स टेस्ट सिरीज सगळं मिळतं. हा एकदा कोर्स घेतला की दुसरं काही घ्यायला लागत नाही. त्यामुळे ज्याची सुरुवात असते वर्षाची अभ्यास करायला आणि त्यांना कायम मी तुमच्या सोबत पाहिजे आणि वर्षभरासाठी याचं सबस्क्रिप्शन घेऊन ठेवायचं. जे पण काही ऍप मध्ये नवीन होतं ते सगळं ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळत जातं. तुम्हाला नंतर एकही रुपया पे करावा लागत नाही. तर तसा हा एकदम पूर्ण कोर्स आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यात सगळे लेटेस्ट लेक्चर इथल्या तारखेकडे बघू नका. सगळे लेटेस्ट लेक्चर ह्याच्यात ऍड होत राहतात नेहमी. तिकडे ऍड झाले की ह्याच्यात ऑटोमॅटिक ऍड होत राहतात. ऑर्डर रँकिंगचा प्रश्न आहे. एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे म्हणजे ए 11 तर डावीकडे 10 आणि बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. बी उजव्या बाजूने 10व्या आहे तर बी च्या उजवीकडे 9 जण आहेत. जर ए आणि बी ची अदलाबदल केली ए इथं गेला तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो म्हणजे हा 18 असेल तर याच्या इकडे किती असणार आहे 17. तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती आहेत. आता मला हे स्थान सांगा. डावीकडे ह्याचे किती आहेत 17. या स्थानाच्या डावीकडे 17 आहेत आणि या स्थानाच्या उजवीकडे किती आहेत 9 आणि ते स्थान स्वतः आहे बरोबर. 17 9 26 आणि 1 27. रांगेमध्ये एकूण किती जण आहेत 27. म्हणून लगेच 27 उत्तर लिहायचं नाही. कारण त्यांनी काय विचारले तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील. ए आणि बी खेरीज तर 27 मधून ए आणि बी वजा करा. 27 मधून ए आणि बी वजा केले तर किती व्यक्ती असतील रे 25 व्यक्ती असतील. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 कर्ज घेतले. जर कर्ज फेडताना तिने 432 व्याज दिले तर दर काय होता. बघा इंटरेस्ट इज इक्वल टू काय असते पी आर टी अपॉन 100. पण तिचं काय म्हणणं आहे टी आणि आर सेमच आहे म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर अपॉन 100. टीच्या जागी आर ठेवलं. आता इंटरेस्ट किती आहे तिचा 432 आहे. परत पी किती आहे 1200 आहे. आर तुम्हाला काढायचं आहे. आर गुणिले आर स्क्वेअर कोण 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. आर स्क्वेअर बरोबर काय आले रे मग 432 हे 12 इकडे भागिले होणार. आर स्क्वेअर बरोबर 432 भागिले 12. 12 त्रिक 36 7 उरले 12 सत्क 72. आर स्क्वेअर बरोबर आलं 36. आर स्क्वेअर 36 आले तर आर काय येणार 6. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय रेटच विचारला आहे. व्याजाचा दर किती होता 6 होता. ओके साधा प्रश्न होता काही अवघड नव्हतं याच्यामध्ये. हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ए चा 60% बी आहे. ए चा 60% बी आहे. बी 40% सी आहे. पण इथे बी लिहायच्या ऐवजी बी काय रे 40% कोण आहे सी आहे आणि सी 20% डी आहे. मग सी लिहायच्या ऐवजी 20% डी लिहितो. असं करून ठेवलंय त्यांनी फक्त. नंतर काहीतरी प्रश्न विचारला. आधी ह्याला नीट सॉल्व्ह करून घेऊ आपण. काय काय येतं हे सगळ्यात पहिल्यांदा 20 एके 20 20 100. परत 20 दुनी 40 20 100. ठीक आहे इथपर्यंत आलो. आता परत हे 1 शून्याला 1 शून्य गेले. नंतर बे 1 बे बे 5 10. ए बरोबर काय काय राहिलं माझ्याकडे 6 अपॉन 125 आणि वरचं डी. मग याला मी असं लिहू का 125 ला तिकडे पाठवलं मी 125 ए बरोबर 6d झालं. का आणलं मी असं 6d ला पण का नाही केलं मी 20 30 60 20 50 100 का नाही केलं कारण मला इथं 6d ठेवायचं होतं ना. त्यांनी काय म्हटलं 6d हे 20 आहे
तर 6D म्हणजे किती आहे 125. मग इथं जे आहे 6D हे 20A चे किती आहे, त्याला मी असं लिहू का 125A, कारण 6D म्हणजे काय 125A आहे. 125A हे 20A च्या किती आहे, बरोबर. मग कसं लिहिणार 125A हे 20A च्या किती आहे टक्क्यांमध्ये. ए ला ए गेला, 20 एके 20, 20 पाचा 100, 125 गुणिले 5 किती येणार 625% आहे. ऑप्शन नंबर 4 झालं. तुम्ही पहिल्यांदा हे जसं आहे ते हे कसं होतं ए बरोबर 60/100 बी, परत बी बरोबर 40/100 सी. मी इथं बी लिहिण्याच्या ऐवजी काय 40/100 लिहिलं, परत सी लिहिण्याच्या ऐवजी सी चं काय होतं सी बरोबर 20/100 डी. असं डायरेक्ट करून ते पहिली लाईन काढली होती आपण. पझलचा प्रश्न आहे बघा कसा करायचा आहे. राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबॉल मध्ये चांगले आहेत. राम आणि श्याम कशात चांगले आहेत, हॉकी आणि व्हॉलीबॉल मध्ये चांगले. नंतर सचिन व राम हॉकी व बेसबॉल मध्ये चांगले आहेत. हॉकी आणि बेसबॉल लिहून घेतलं. गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत. व्हॉलीबॉल क्रिकेट. सचिन गौरव सागर कशात चांगले आहेत, बेसबॉल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. बेसबॉल सचिन गौरव सागर बेसबॉल आणि फुटबॉल नवीनच करायला लागेल आता, फुटबॉल चांगले आहे. तर बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल मध्ये कोण चांगलं आहे बघा रे. बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल कोण चांगलं आहे याच्यामध्ये, गौरव. ऑप्शन नंबर 3 इझी क्वेश्चन होता, अजिबात सोडायचे नाहीत असले प्रश्न. एका सांकेतिक भाषेत कमलला 16 26 14 26 15 असं लिहिलं जातं, तर नोडा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीज काढायचीच आहे. आणि नंबर्स पण टाकून घ्यायचे लगेच. काय म्हटलं त्याने, कमलला 16 दिलंय, के ला 16 का दिलं असेल बघूया आता. के चं अपोजिट वाला दिले बघ 16, ए ला 26 दिले अपोजिट, एम ला 14 अपोजिट, म्हणजे उलटे क्रमांक दिलेत. मग एन ओ ला द्यायचं आपल्याला. एन चा उलटा काय रे, एन चा उलटा 13 आहे आणि ओ चा उलटा काय 12 आहे. आन्सर काय येणार आहे 13 12. ऑप्शन नंबर 1. ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. काय पाहिजे आपल्याला, तर आर टी व एम ही भावंड आहेत हे दर्शवणारी संख्या. सगळ्यात पहिल्यांदा डॉलर म्हणजे काय रे, डॉलर म्हणजे वडील आहेत. हॅश म्हणजे काय आहे, बहीण आहे. हॅश म्हणजे बहीण आहे. स्टार म्हणजे मुलगी आहे, स्टार म्हणजे मुलगी, आणि @ म्हणजे भाऊ आहे. मला सांगा त्यांना आरटीएम ही भावंड पाहिजेत म्हणजे एका जनरेशनची पाहिजेत. आरटीएम जर एका जनरेशनची पाहिजे तर त्यांच्यामध्ये डॉलर आणि स्टार साइन येऊन चालेल का, डॉलर आणि स्टार साइन. जर डॉलर आणि स्टार साइन आले तर कोणतरी वडील किंवा पोरगी बनेल ना त्याची. त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त हॅश आणि @ आलं पाहिजे. जिथं जिथं आरटीएम मध्ये डॉलर आणि स्टार असेल ते आपण रद्द करू. हे बघा स्टार आहे आरटीएम मध्ये, स्टार आहे का, रद्द. परत डॉलर आहे, रद्द, कारण कोणतरी वडील बनायला लागलंय ना कुणाचं. परत आरटी मध्ये स्टार आहे, बरोबर. आता इथं बघा आरटी मध्ये काय स्टार आहे का, नाही. डॉलर पण आहे का, नाही. त्यामुळे आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 4. चेक केलं, काय चेक केलं, काढलं का स्ट्रक्चर ब्लड रिलेशन, नाही. नुसतं एवढ्या छोट्या ट्रिक मधून. मी बरेच जण मला कधी कधी काय म्हणतात माहिती आहे, सर रिझनिंग चांगला आहे माझा, गणिताचा कोर्स लावायचा फक्त, कुठला लाव. रिझनिंग चांगला असणं वेगळं आणि असं रिझनिंग येणं वेगळं. आणि खरं आहे का नाही तुम्ही स्वतः सांगा. बऱ्याच लोकांना तुमच्या येत पण असेल, पण ज्यांना येत नाही त्यांना असं यायला पाहिजे ना. तुम्ही प्रत्येक ऑप्शन चेक करणार, त्याचे स्ट्रक्चर काढणार, मग ते भावंड आहेत का बघणार. ते शाळेत चालत होतं, ते शाळेत करायची गोष्ट होती स्टेपला मार्क्स असताना. आता कुठलं काय, आता आपल्याला उत्तर पाहिजेत फक्त, बाकी काही नको आहे आता आपल्याला. कळतंय काय ना, त्याचा ऑप्शन नंबर 4. आपण फक्त एवढंच चेक केलं ते आपल्याला भावंड पाहिजे तर त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप नको, सेम जनरेशनचे पाहिजे. जनरेशन गॅप कधी येणार, वडील किंवा मुलगी असेल तर, म्हणजे डॉलर किंवा स्टार असेल, स्टार आला डॉलर आला स्टार आला, संपला विषय, उरला एकच ऑप्शन. ठीक आहे पुढे.
आकृतीचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला आकृतीचा प्रश्न सोडवताना नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे, एका पॉइंटचा विचार करायचा आणि त्यानुसार आकृती फिरवायची, पूर्ण आकृती काढायला बघायचं नाही. बघा मग कसं करणार, आता घडी करायची आणि उभं करायचं त्याला फक्त. जेव्हा पण हे एकमेकांवर जाईल तेव्हा हा त्रिकोण उलटा होईल ना इकडं, म्हणजे स्टारच बनलं पाहिजे. दोन त्रिकोण स्टार टाइप बनले पाहिजे. याच्यात दोन त्रिकोण एकमेकांवर आले, याच्यात दोन त्रिकोण एकमेकांवर. तिसरा आणि चौथा एलिमिनेट. पूर्ण आकृती काढायची नाही, एलिमिनेट करायचं. आता अजून एक बघायचं. आता पहिले दोन राहिले, पहिल्या दोन मध्ये स्टार सेम आहे, हा हे चांदणी सेम आहे, हे एरो सेम आहे. हे मधल्या दोन गोष्टी आहेत ना, त्याच्यात फरक आहे. आता त्या गोष्टींवर विचार करायचा, काय फरक आहे. एकदा हा एरो खाली आहे, पण हा जो हे आहे ना कर्व एरो, तो एकदा इकडच्या साईडला आणि एकदा इकडच्या साईडला. बघूया मग काय कसं काय करता येईल आपल्याला. मग कर्व एरोच्या दिशेने आपण बघायचं. मला सांगा, कर्व एरो इथं आहे, ठीक आहे, आणि दुसरीकडे कुठे इथं आहे, बरोबर. ते एकाच साईडने फिरतायत का रे. हा इकडे गेला तर हा इकडे चाललाय ना, मग सेम हा इकडे गेला तर हा इकडे जाणार. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे ना. कळालं, समजलं का. याची ही बाजू कुठे आहे बघा ना, ही बाजू कुठे आहे याची, इकडे आहे. ही बाजू इकडे आहे. याच्यात बघा एरोवाली बाजू जवळ आहे, तसं चालणार नाही. त्यामुळे दुसरा कॅन्सल, ऑप्शन नंबर पहिला. तुम्ही फक्त याच्याकडे लक्ष द्या आणि या आकृतीकडे लक्ष द्या. या दोन्ही सेम वाटतात, या दोन्ही सेम नाहीयेत. याचा हा जो पार्ट आहे तो इकडे आलाय आणि एरोवाला पार्ट दूर आहे. याचा बघा एरोवाला पार्ट जवळ आलाय आणि हा पार्ट दूर गेला. त्यामुळे कुठला येणार, आकृती नंबर 1. आणि इव्हन ही लाईन मध्ये आहे, ही कधीच चेंज होणार नाही. हे बघ आलं का लाईन मध्ये, ते एका पेजवर आहे ना, कसं काय चेंज होईल, किती पण गड्या मारा, ते एकाच प्लेनवर आहे, बरोबर. पुढचा प्रश्न इझी प्रश्न, हा जास्त काही अवघड नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इकडून एक असं पाहिजे, छोटस पाहिजे. इथं मोठंच आहे क्रॉस. परत हे तिन्हीकडे छोटा आहे, तिन्हीकडे छोटा आहे, पण इकडे ह्या बाजूला आलंय. कोणी सांगितलं तुम्हाला या बाजूला आलंय, आपल्याला ह्या बाजूला पाहिजे. आता हे आलंय, आता हे आलंय तर आपल्याला सिमेट्रिक आकृती करायची. तर ह्या दोन्हीतली सिमेट्रिक कुठली, ही सिमेट्रिक आहे का ही सिमेट्रिक आहे. हे काय मध्ये काहीतरी वेगळंच झालंय ना, तिथे फक्त त्रिकोण आहे, आपल्याला एवढंच त्रिकोण पाहिजे. त्यामुळे काय येणार, ऑप्शन नंबर 3. नीट बघा, तेवढंच. हे मधलं जे आलंय ना ते काय नाहीये, हे एवढ्या लाईन्स नाहीये, तिथे एकच त्रिकोण आहे. त्यामुळे काय येणार, ऑप्शन नंबर 3. हा बघा काय काय येतंय. आकड्यांचं तर सापडलं, 4 आणि 2 6, 6 आणि 7 13. मग तसं इथं काय येणार, 8 आणि 2 10 आहे, बरोबर. म्हणजे 2 तरी पाहिजे, 2 पाहिजे म्हणजे 3 आणि 4 ऑप्शन एलिमिनेट झाले, फक्त हे 2 राहिले. आता बाकीचं काय राहतंय, ए बी सी डी ई एकाड एक आहेत, पी क्यू आर एस टी एन एम एन ओ पी क्यू, आणि इथं काय येणार आता आर, एकाड एक सोडून आले 2R. काय ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. आकडे कडे ज्यांची बेरीज मध्ये लिहिले, 4 आणि 2 6, 6 आणि 7 13, 8 आणि 2 10 पाहिजे म्हणून 2 येणार. आणि हे लेटर काय एकाड एक लिहिलेले आहेत. पुढे सिलॉजिझमचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे याचा. काही झाडे फांद्या आहेत, ही झाडे आहेत, ही काही झाडे फांद्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत. काही झाडे टोप्या आहेत का बघूया. काही झाडे टोप्या आहेत का रे, आहेत, पहिलं करेक्ट. दुसरं, काही टोप्या झाडे आहेत का, आहेत, वाईस वर्सा आहे, ट्रू. सर्व टोप्या फांद्या आहेत, सर्व टोप्या फांद्या आहेत का, नाही. टोप्यांचा सर्कल मोठा आहे, फांद्यांचा छोटा आहे. सर्व टोप्या फांद्या नाही आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत, किंवा काहीच टोप्या फांद्या आहेत. सो तिसरं काय येणार, चूक. चौथं, सर्व फांद्या टोप्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत का, आहेत. हे विधानाचं वाक्य रिपीट झालं ते करेक्टच असतं. त्यामुळे आन्सर काय येणार, ए बी डी, बरोबर, ऑप्शन नंबर 1. ओके. तर अशा पद्धतीने होता हा सीसॅट 2018चा पेपर. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की हे लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. त्यांना पण ऍटलीस्ट सीसॅट क्वालिफाय, पण ऍटलीस्ट ही आपली सिरीज बघून चला, पेपर बघून जा. पेपर होईपर्यंत, पेपरच्या वेळेपर्यंत तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईल. आणि असं पण एकदम निवांत वगैरे काही शिकवत नाहीये मी, एकदम फक्त तुम्हाला कसं टॅकल करायचं ह्या गोष्टी सांगतोय. सो इंटू 1.5च्या स्पीडने जरी तुम्ही पाहिलं तर एकदम कमी वेळेमध्ये तुमचे 10-11 पेपर तुमचे तयार होऊन जातील. आणि एक कॉन्फिडन्स येतो PYQ सॉल्व्ह केल्यानंतर, PYQचं सोल्युशन बघितल्यानंतर. तेवढा तरी अभ्यास करा सीसॅटचा. शेवटचा अटेम्प्ट आहे, उगाच लाईटली घेऊ नका, बरं थोडं तरी सिन्सिअर राहा. ओके, थँक्यू सो मच.